नमस्कार मित्रांनो, आज आपण आहेत शेळ्यांच्या बाजारात मित्रांनो नेकनूरला। आजचा आपण शेळ्याचा बाजार बघणार आहेत पूर्ण सविस्तर व्यापाऱ्याकडून वगैरे माहिती घेऊया। बाजार फुटत आलेला आहे संपूर्ण, शिल्लक आहे तो बाजार घेऊया। हे काय सांगितले रे भाई याचे? हो किती आहे व्यापारी? 25। किती दिवस टाइम आहे? 8 दिवस। किती पर्यंत होईल काय? हा हे 24 खाली काय? पाठबोकड। किती येताची असं निश्चित? तिसऱ्यानं किती आणल्यात आज शेळ्या? किती विकल्या? किती राहिल्या? 4-5 राहिल्यात। हिचे काय सांगितले? 19। हे 3 राहिल्यात का आज? तुमचा मोबाईल नंबर सांगा। हा हा हिला थोडंसं वळा थोडं। पाहता मित्रांनो, दुधाची शिळी पोट पाठ बोकड खाली आहे। 24,000 रुपये सांगते। व्यवहारात अजून कमी जास्त होईल। 2-1 लिटर दूध असं निला पाहता, 2-1 लिटर दूध येईल। अशा जर घ्यायचे असते तर व्यापाऱ्याला ह्या कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा। हा व्यापारी डबल एकदा नंबर 96 हा 36 31 32। यांचा टाकला होता ना गेल्या हप्त्यात वाटतं। तिथे काय सांगितलं? किती राहायचे? खाली काय पाठबोकड? आता काय बाजार फुटायचा टाइम झालेला आहे। पाहताय मित्रांनो, 26,000 रुपये सांगायला आहे। आणि हे जे बसलेले आहेत हे सगळे व्यापारी आहेत मित्रांनो, सगळे व्यापारी। आपण तुम्हाला सगळ्या व्यापाऱ्याचे नंबर वगैरे देखील देणार आहेत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। सगळ्या व्यापाऱ्याचे तुम्हाला नंबर वगैरे मिळून जातील। नेकनूर, हिरापूर, नातापूर या बाजारामध्ये हे सगळे व्यापारी असतात। तुम्ही यांना डायरेक्ट कॉल करून यांच्याकडे गावरान, उस्मानाबादी आणि ज्या दुसऱ्या शिरोई वगैरे अशा प्रकारच्या क्वालिटीच्या शेळ्या मिळतात। हे टांगडीवरी करू हवा का? पाहताय मित्रांनो, राहू दे पिळू नको। अशा क्वालिटीच्या तुम्हाला शेळ्या ह्या मिळून जात्या। सांग रे भाई नंबर सांग। 91 468 हा 70 468। तुझा सांग भाया नंबर सांग। 9075 हा 2967। हा सांगा व्यापारी। उस्मानाबादी मध्ये मोड होती शेळी। उस्मानाबादी मध्ये मोड होती। बरं, हे किती दिवस टाइम आहे खाली व्हायला? खाली व्हायला किती दिवस आहे? हिला 3 महिने झाले बघा। मग 2 महिने टाइम आहे अजून, 2-2.5 महिने। काय सांगता तिची किंमत? तिची सांगायला 21 सांगत होते। 21,000 रुपये। किती पर्यंत द्यायची? काय शेळी द्यायची शेवट 18,000। 18,000 रुपयाला शेवट द्यायची। 21,000 रुपये सांगायला। बर, कोणत्या गावचे आपण व्यापारी? नातापूरचे। ठीक आहे, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। घ्या नाव सांग। उन्हावणे सकाराम प्रभू, हा राहणार नातापूर। हा 9850 35 32 96 मोबाईल नंबर। हिचे काय सांगितले? पहिल्या रू आहे काही पाठबोकड आहे। किती सांगितले हिचे? 21,000 रुपये सांगायला। पहिलं रू आहे का दुसरे? पहिलं रू पाठ आहे। पाहताय मित्रांनो, 21,000 रुपये सांगाय। खाली पाठबोकड आहे। आज किती राहिल्यात शिल्लक? 2 राहिल्यात। अजून दुसरी कोणती? अच्छा ही नाही,
ठीक आहे ठीक आहे. पाहताय मित्रांनो 21,000 रुपये सांगायला, व्यवहारात नक्कीच 2-4 हजार रुपये तुटते. सांगितले म्हणून फिक्स किंमत ही नसती मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बरोबर. कारण की काय असतं, बाजारामध्ये किमती या फोडता येत नसतात. आजूबाजूला गिराईक ऐकणारे असते, त्याच्यामुळं काय होतं, किमती या फोडता येत नाहीत. तुम्ही डायरेक्ट फोन करून डायरेक्ट मागू शकता. तुम्हाला काय 10 रुपयाला मागायची ते देखील मागू शकतो व्यापाऱ्याचे आपण. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते नंबर आपण टाकत आहेत किंवा नंबर पुरवित आहेत, त्याच कारणामुळे डायरेक्ट तुम्ही व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा. मध्यस्थी कुणी दलाल टाकायची गरज नाही, कोणाला 100-50 द्यायची गरज नाही, काही नाही. डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करायचं आणि खरेदी करायची. सांगा व्यापारी तुमचा मोबाईल नंबर. 93 हा. 73 9509. तुमचं नाव? अशोक गवाडे, अशोक घवाडे, गाव? नातापूर. ठीक. विक्री झालेले आहेत मित्रांनो हे सगळ्या. पाहता शिळी त्या भैया काय सांगितले रे शिळीचे? काय सांगितले? 18. जवळ आलेली व्यापार असतो का तुझा? तिचे काय सांगितले पलीकडचे? गाभण आहे महिना. तिचे किती? 25. हे हात टाकलेली सडी दुधावर आहे का? 1 लिटर दूध आहे. काय सांगतोस तिचे? 21,000. कमी जास्त होईन व्यवहार. नंबर सांग तुझा. कोणत्या गावचं आहे? एग्रस. मोबाईल नंबर सांग. मोठ्याने सांग ना जरा. 7972 24 55 80. अशा शेळ्या आहेत मित्रांनो. पाहताय अशा शेळ्या कंटिन्यू बाजारात विक्रीसाठी येतात. अरे भाया काय सांगितले जोडीचे? कोणती सांग? 40. जवळ आलेले बर. व्यापारी का शेतकरी दादा? मोबाईल नंबर असलाच सांग. 77 76 91 32 24 23. कोणत्या गावचा आहे? नेकनूरचाच आहे. पाहताय आज डबल बाजार जे व्हिडिओ घ्यायला लागलो मित्रांनो, त्याचं कारण की व्हिडिओ चांगला चालला आपला गेल्या वेळेचा नेकनूरचा टाकलेला शेळ्या मेंढ्याचा. त्याच्यामुळे आज देखील आपण व्हिडिओ घेत आहेत. बाबा काय सांगितले हे? हे दोन खाली करड दोन्ही बोकडे आहेत. 22,000 सांगतेत मित्रांनो. व्यापारी आहेत मामा. साळेगावला बी असतात, हिरापूरला बी असतात. तुम्हाला अशा शेळ्या खरेदी करायच्या असेल तर यांचा मोबाईल नंबर देतो. मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. मामा मोबाईल नंबर सांगा. 90 49 62 61 52. पाहताय अशा देखील बेट्टल मध्ये बी शेळ्या इथं उपलब्ध होत्यात. कितीला ऐकलं पिल्लू? 1500ला. काय बोकड होतं पाठ? 1500 रुपयाला ऐकलं. सोडतच नाही का आता? शेळ्याच चालू. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून उपयोग होत नाही मित्रांनो, कारण शेतकरी एका प्रत्येक बाजारात थोडीच येणार आहे आणि शेतकरी सांगत बी नाही जास्त करून मोबाईल नंबर. भैया काय सांगितले हे जे? 5,000. व्यापारी आहेत का शेतकरी? व्यापार आहे. आज किती आणले होते शेळ्या? काय सगळे असले बारकाले पिल्ले होते. कसा वाटला आजचा बाजार? कसा वाटला? कडक होता, लूज होता, कसा होता? कडक होता आजचा. चांगली विक्री झाली म्हणजे. बरं आता हे 5,000 सांगतात, किती पर्यंत देणार आहेत? काय
4.5 पर्यंत द्यायचंय. ठीक. तुमचा मोबाईल नंबर असला सांगा. 9527 02 2390. ठीक आहे. कोणत्या कोणत्या बाजारात असतात? जामखेड नेकनूर. राहणार कुणाचे? रत्नागिरी. तर पाहता मित्रांनो असं ह्यो बाजार भरलेला आहे. हो हो. कोणत्या पुढच्या बाजारात सोडला ना गेले बाय. अरे भैया काय सांगितले पिल्ल्याचे? पिल्ल्याचे काय सांगितले? बोकड भेटतो 2000ला. हे का बोकड का पाट आहे? बोकड येते किती हजार? 2000ला बोकड भेटतात. 2000ला. 1500ला पाट भेटतात. बरं. ह्याच्यात पाट कोणती आता? ही पाट आहे. हे काळी पाट आहे. हे तांबड ही पाट येते. पाटच आहे. हे 1500 का? 1500ला बोकड 2,000 रुपयाला. मोबाईल नंबर सांगा भैया. मोबाईल नंबर सांग. 9613 हा. 110411. अरे पाटीचं दोन्ही कुणाला घ्यायचे असते तर किती देतील? 2 पाटी 3000ला. 30 भावाचं बाया. फिक्स भाव. पाट भेटते. हा. 2022ला बोकड भेटतात. 2022ला बोकड. 1500ला पाट. पाहताय मित्रांनो असे पिल्ले असते ते. मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला. डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. अजीत चक्रे डेयरी फार्म बोल के. अजीत चक्रे डेयरी फार्म यूट्यूब पे डालो तुम आ जाएगा. किती रे भाया? 4.5. किती सांगितले यांचे? दोन्हीचे 9.5. व्यापारी आहेस ना तू? मोबाईल नंबर सांग. 9518 79 79 बोल. पाहत आहे मित्रांनो असं आहे पूर्ण बाजार आहे. इकडे बी रोडवर लय बाजार भरला जातो. लांबूर बाजार असतो मित्रांनो. चालू लाईन मध्ये करंट करण्याकरता आवश्यक असेल हो का हे कोणतेही स्क्रोस कसण्याकरता 2 वे असणारे 2 in 1 असा शेळ्याचा हे संपूर्ण बाजार या चारही वस्तू रोडवरती आहे मित्रांनो. बाजार नेकनूर हे सापडायची गरज नाही. सुप्रसिद्ध बाजार आहे ह्यो. तालुका जिल्हा बीड येतो याला. आणि हायवे रोड टच बाजार आहे त्याच्यामुळे काहीच कुणाला विचारायची गरज नाही किंवा सापडायची गरज नाही मित्रांनो. बाजार डायरेक्ट रोडवरच बाजार आहे. त्या अलीकडे शेळ्याचा आहे. तिकडे पलीकडे 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. तर ते टावर दिसते त्या साईडला बैलाच आहे. तिकडे गायाच आहे. आणि त्या घराजवळ जे घर दिसतंय त्या घराजवळ जे आहे ते म्हशीचा असतो. आजी शेळी कितीला घेतली? 20,000 रुपयाला घेतली. पाट आहे का बोकड आहे खाली? बकर आहे. बर पाहत आहे मित्रांनो अशी 20,000 रुपयाला शेळी घेतलेली आजीने. तो कोण आहे? बकरी का व्यापारी कोण आहे? व्यापारी कोण आहे? जबरदस्त भाव आलेला आहे शेळ्यांना आता. व्यापारी किती सांगतात बकऱ्याचे? 13.5. शेतकरी कितीला मागतात? 1100ला. 1100ला मागतात. आज किती बकरी आणलेत तुम्ही? काय 13-14 बकरी आणलेत. किती विक्री झाले? किती शिल्लक आहेत? आता 3 राहिले 14 म्हणून 11 ऐकले. 3 राहिलेले 11 ऐकले. एक राहिला मोठा. ते मोठा एक राहिलाय. ह्याचे किती सांगतात मोठ्याचे?
35 सांगताय, काय मागणी झाली? हो कितीपर्यंत मागत होते? 26,000 मागते त्याला 26,000 पर्यंत मागणी. ठीक आहे. तुमचा व्यापारच असतो. व्यापारच अजून कोणतं शिल्लक राहिलेले तुमच्याकडे? नाही हे अकरा हे मागं नाही, हे बारा टक्के त्याचं काय बारीक पिल्लू आहे. बर, कोणते कोणते बाजार करता तुम्ही? आम्ही आता हे आज नेकनूर नेकनोर, काल जामखेड झालं जामखेड झाला, उद्या कळम कळम. म्हणजे कळम त्या साईडला बी असता तुम्ही? हो. कळम बी करता. अजून कोणता करता? मंगळवार मुरुड मंगळवारी मुरुड करता. बुधवारी वडवणी अच्छा, बुधवारी बोलवणी, गुरुवारी आपलं साडेगाव साळेगाव. आणि शुक्रवारी आराम. आराम असतो शुक्रवारचा. हो बर, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. राहणार कुठलचे सांगा. नंबर मोबाईल माझ्या लक्षात राहत नाही, एवढं शिकून नव्हतं आहे. मग आता सांगू शकतो मी. बरं, नाव सांगा. जे प्रेक्षक आहेत समजा पाहणार आहेत, तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं नेमकं? आता जर कोणाला घ्यायचे असतील, नंबर मला कळत नाही, अडाणी आहे मी. बरं चालते, काय अडचण नाही. तुमचं नाव सांगा. बाळासाहेब राठोड कोणतं गाव आहे आपलं? येवता. येडा यावता. बरं, तर पाहता मित्रांनो, त्यांचा बकऱ्याचा फक्त बकरेच असतात का शेळ्या आणि बकरे दोन्ही असते? बकरे बकरे फक्त बकरेच असते, शेळ्याचं नाही कोणी. शेळ्याचं नाहीत करत, फक्त बकरे. हा. तर पाहताय मित्रांनो, आता व्यापाऱ्याकडे नंबर नाही, त्याच्यामुळं थोडीशी अडचण आहे. मोबाईल नंबर वापरत नाहीत ते. पाहताय असा एक बाजार आहे. उद्या सकाळी काय सांगितलं रे भाई पिल्याचे? 2,000. पाटी बकरी, पाटी चांगली पाटी दोन्हीची. तर पाहताय मित्रांनो, व्हिडिओला फक्त शेअर करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अजून पुढचा बाजार देखील दाखवून मी. व्हिडिओ लाईक देखील करायचं आहे. तो किती सांगितले रे भाई या शेळीचे? किती सांगितले याचे? 20. खाली काय आहे? दोन्ही बोकडे. व्यापारी आहेस ना तू? मोबाईल नंबर सांग तू, युट्यूबला टाकायला. मोबाईल नंबर ठीक आहे. हिरापूर मध्ये बी असतोस ना?